प्रभू श्रीरामाचे आवडते धान्य कुठले आहे ना एक विशेष प्रश्न. याचं उत्तर एका भांडणात दडलेलं आहे. चला तर मग बघूया काय आहे हे भांडण. भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे प्रभू राम, लक्ष्मण आणि सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. प्रभू राम विजयी होऊन आले म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश केला. जेवताना गौतम ऋषी प्रभू रामांना प्रत्येक धान्याची माहिती देत होते. त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, सर्व धान्यामध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली. म्हणे, नाचणी सर्वश्रेष्ठ? काय आहे त्या नाचणीत? ना रंग, ना रूप, छोटे छोटे दाणे आणि काळा सावळा रंग. कशी वेडी बित्री दिसते. मी हंसासारखा पांढरा शुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो आणि म्हणून लग्नात आणि इतर मंगल कार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा माझाच मान आहे. मीच आहे धान्यात सर्वश्रेष्ठ. हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. मी नसेन दिसण्यात सुंदर, पण गरीब असो किंवा श्रीमंत, मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते. शब्दाने शब्द वाढत जातो. शेवटी या दोघात श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी प्रभू श्रीरामांवर येऊन पडते. प्रभू राम म्हणतात, मी गेली 14 वर्षे घरापासून लांब होतो. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी 6 महिन्यांनी परत येईन. मग माझा निर्णय देईन. तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी या दोघांनाही 6 महिने बंदिस्त करून ठेवण्यात यावे. प्रभू राम अयोध्येला निघून जातात आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते. 6 महिन्यांनी जेव्हा प्रभू राम परत येतात तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात. तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते. नाचणी मात्र जशी होते तशीच बाहेर येते. हे बघून प्रभू राम म्हणतात, तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी जशीच्या तशीच राहिली. म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात. या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग म्हणजे प्रेम आहे ती रागी असे नवीन नाव नाचणीला मिळाले. मित्रांनो, माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंगरूपावरून न ठरविता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यावरून केले पाहिजे, हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळाले. अनेक शतकांचा वनवास संपवून आज प्रभू श्रीराम आपल्या घरी आले आहेत. या शुभ मुहूर्तावर त्यांचा हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून बांधूया. कारण मन से रावण को जो निकाल राम उसके मन में है, हेच खरं. मित्रांनो, ही कथा आणि त्यातून मिळालेला संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या प्रियजनांमध्ये ही कथा शेअर करायला विसरू नका. जय श्रीराम.